अध्यक्ष महोदय, एका महत्त्वाच्या विषयावर मला स्थगन मांडण्याची आपण संधी दिली, मी आपले आभार मानतो. काल 2 बातम्या महत्त्वाच्या ह्या आपल्या पेपरमध्ये आलेल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याचा मास्टर प्लॅन मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेला आहे आणि त्याचबरोबर ही एक दुसरी बातमी म्हणजे एका वानराला, एका माकडाच्या गळ्यात आपण पाहतो एक स्टीलचा बाण हा मारला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, आत्तापर्यंत आपण पाहत होता तिकडची जी लोकवस्ती होती, जे आदिवासी बांधव होते हे आणि बाकीचे जे वन्यजीव आहे ते एकमेकांच्या आपण पाहतो कोऑपरेशनमध्ये राहत होते, कोएक्झिस्ट करत होते. पण धोक्याची घंटा ही आहे की कालच जे एक मास्टर प्लॅन आलेला आहे तो ना आमदारांना माहिती आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलं. आणि दुसऱ्या बाजूला असं जर वन्यजीव धोक्यात आलं तर ह्याच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी ही नेमकी कोणाची असेल हे वन खात्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे. कारण काल एका माकडाला मारलं आहे, आज एका माकडाची माहिती येते. आपण जर चित्र पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला तर भयानक त्याला एक वेगळा त्रास होत आहे त्या माकडाला. बरोबर मानेतून तो बाण गेलेला आहे. आणि दुर्दैव असं आहे की आपल्या देशात अनेकदा आपण पाहतो की वानरांना आपण पाहिलं की लगेच नमस्कार करतो. अयोध्येसारखं स्थान असेल किंवा इतर स्थानी एक वेगळी श्रद्धा आहे या वानरांबद्दल. पण ह्याच्यात जो काही संशय घेतलेला आहे तो तिकडे जो ही धनुर्विद्या शिकवतो त्याच्यावर संशय घेतलेला आहे. पण दुर्दैवाने असं आता दिसायला लागलेलं आहे की धनुष्यबाण चुकीच्या हातात गेल्यानंतर कसा ह्याचा वापर होऊ शकतो आणि आपल्या देशावर, आपल्या राज्यावर परिणाम काय होऊ शकतो हे धनुष्यबाण कोणाच्या चुकीच्या हातात गेल्यानंतर कळायला लागलेलं आहे. आपल्याकडून, आपल्या माध्यमातून मी शासनाला याची तातडीने दखल घेण्याची आणि याच्यावर कारवाई करण्याची, जसं आपण सांगतो की कुठचंही वन्यजीव दुसऱ्यावर आलं, माणसांवर आलं तर शूट ॲट साईट ऑर्डर देतो, तर ह्याच्यात शूट ॲट साईट ऑर्डर देणार का, हा माझा प्रश्न आपल्या माध्यमातून या सरकारला आहे. बाण बरोबर लागलाय की चुकीचा आहे नेमावरती अवलंबून असतो, नेम कुठे. महोदय, अध्यक्ष महोदय, बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. बोला. अध्यक्ष महोदय, स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आपलं मी लक्ष वेधू इच्छितो. पुणे येथील खराडी IT टॉवरच्या लिफ्टच्या अनियमिततेबाबत हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2025 मध्ये नागपूर अधिवेशनात स्थगन प्रस्तावा क्रमांक 93 अन्वये गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अध्यक्ष महोदय, सदर विषय हा सार्वजनिक हित, पारदर्शकता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या सुरक्षिते संदर्भात आहे. मान्य अध्यक्ष महोदय, पुढील बाबीबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही आहे. खराडी पुणे जिल्ह्यातील खराडी IT पार्क येथील लिफ्ट घोटाळ्यासंदर्भात शासनाने नेमकी कोणती चौकशी केली आहे? ऊर्जा विभागाने कोणत्या अधिकाऱ्यामार्फत व कोणत्या स्तरावरती कार्यवाही केली आहे? संबंधित दोषी व्यक्ती, अधिकारी आणि संस्थांविरोधात काही जबाबदारी निश्चित केली आहे किंवा नाही? प्रकरणातील अनियमितता रोखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना केलेल्या आहेत? त्याचबरोबर सभागृहात उपस्थित झालेल्या विषयावरती शासनाने प्रत्यक्षात अंतिम कोणती भूमिका घेतली आहे? उपस्थित केलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नानंतरही सभागृहात अहवाल न मांडणे ही बाब विधानसभेच्या माहितीस अपूर्ण ठेवणारी असून त्यामुळे शासनाच्या उत्तरदायित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कोणत्याही गंभीर प्रकरणात सभागृहात संपूर्ण व अद्ययावत माहिती देणे अपेक्षित असते, परंतु तसं अद्याप झालेले दिसून येत नाहीये. त्यामुळे आपण माननीय अध्यक्ष म्हणून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न क्रमांक 93 अन्वये विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात ऊर्जा विभागाने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल विधानसभेच्या पटलावर त्वरित मांडण्यात यावा असे आवश्यक निर्देश आपण देण्यात यावे ही विनंती आहे. धन्यवाद. नरसाहेब बोला लवकर. महोदय, मी नियम 273 हक्कभंग सभागृहाच्या अवमानित सूचना या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, माझ्या आमदार निधीतून किंवा उपलब्ध शासकीय निधीतून जी कामं प्रस्तावित केली आहेत ती कामं प्रथम प्रस्तावित केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे NOC किंवा ती कार्यान्वित केली जात नाही, परंतु त्याच्यानंतर आलेली जे काही कामं असतील इतर प्रतिनिधींकडून तर त्याला प्राधान्य दिलं जातं आणि ती कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता केली जातात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता आहेत के उत्तर विभागाचे प्रशांत धुमाळे, कार्यकारी अभियंता P दक्षिणचे विशाल कुलकर्णी आणि अभय रामटेके हे झोपडपट्टी सुधार मंडळाचे कार्यकारी अभियंते आहेत. आता जाणीवपूर्वक याची चौकशी करून यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. हा अध्यक्ष महोदय केवळ माझा अवमान नाही आहे, हा सभागृहाचा अवमान आहे. जो लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय या ठिकाणी जेव्हा कामं सुचवतो ती लोकांच्या जनतेच्या मागणी असल्यामुळे केलं जातं आणि त्याला कुठे भेदभाव केला जातो ही अत्यंत गंभीर बाब आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती शासनाने नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी.
ठीक आहे, एक मिनिट. आजच्या कामकाजासंदर्भात थोडी सभागृहाला मी माहिती देत आहे. आज आता सर्वप्रथम आपलं लेईंग झालेलं आहे, आपलं स्थगन प्रस्ताव झालेले आहेत. आज प्राप्त झालेल्या सर्व सदन प्रस्तावांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. तर असं असताना आता आपण जी 292 पेंडिंग आहेत त्याची उत्तरं, ती पहिली उत्तरं घेणार आहोत. उत्तरं झाल्यानंतर लक्षवेधी घेणार आहोत. लक्षवेधी झाल्यानंतर आपण अंतिम आठवड्यावरती चर्चा सुरू करणार आहोत. नाही झालं काल, आता उत्तरं घ्यायची आहेत. आज आपल्याला आज अंतिम आठवडा सुरू करायचा आहे. नाही आता बसा हो, आता कामकाज चालू की नको? बसा. अध्यक्ष महोदय, 293ची काल जी ऑर्डर ऑफ द डे होती त्यात आम्ही जो एक प्रस्ताव सादर केला तो चौथ्या क्रमांकाला होता. उत्तर आपण हे संपवू. चौथ्या क्रमांकाला होता. अचानक आपण जाहीर केलं की 4 प्रस्ताव एकत्रित करण्यात येतील, ज्याची आम्हाला माहिती नव्हती, आम्ही नव्हतो. आता अध्यक्ष महोदय, आपण डायरेक्ट ज्या 2 आठवडे 3 आठवडे प्रस्तावाची चर्चा झाली त्याला सगळ्याला एक कलेक्टिव्ह उत्तर देत आहे. त्याबद्दल नाही, एक आमची कलेक्टिव्ह तक्रार उत्तर नाही घेत आहोत, पण आम्हाला ज्यांना खातेनिहाय बोलायचंय- उत्तर घेत आहोत आपण. आ? खातेनिहाय उत्तर घेत आहोत आपण कलेक्टिव्ह उत्तर घेत नाही आहोत. नाही, 4 प्रस्तावांना एकत्रित उत्तर ना. एकत्रित उत्तर, पण त्या संबंधित मंत्री देणार आहेत उत्तर. मान्य आहे, पण आम्हाला जर तुम्ही जे बोलायचं असेल 4 प्रस्तावांवरती जी चर्चा झाली त्याची नोंद मंत्र्यांनी घेतलेली आहे. प्रस्ताव मांडताना पहिलं नाव ज्या प्रस्तावात माझं आहे ते मला माहित नव्हतं की काल येणार आहे, कारण तुम्ही एकदम 4 एकत्रित केले, त्यामुळे आम्हाला बोलायची संधी द्यावी अशी आमची विनंती आहे. नाही बघा जयंत पाटील साहेब, प्रश्न असा आहे की आज आपल्याला 4 प्रस्तावांवरची उत्तरं घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला अंतिम आठवडा सुरू करायचा आहे. अंतिम आठवड्यावरची चर्चा घ्यायची आहे. त्यात सदस्यांची मागणी आहे की त्यांच्या लक्षवेधी पण त्या चर्चेला घेण्यात याव्या. त्यामुळे सगळ्या कामकाजाचा विचार केल्यानंतर माझी हरकत नाही, पण मग कुठेतरी आपल्याला काहीतरी तोकडं घ्यायला लागणार. तर आपण ते आपल्याला पुन्हा मी निदर्शनाला आणून देतो की मागच्या शुक्रवाराच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या नेत्यांनी जाहीर केलेलं की शुक्रवारच्या आत, म्हणजे मागच्या उत्तरं शुक्रवारच्या झाली. आत आम्ही उत्तरं देतो. अध्यक्ष महोदय, आता जे 4 प्रस्ताव आहेत ते 4 प्रस्ताव मागच्या आठवड्यातले फक्त 2च प्रस्ताव अभिप्रेत असले पाहिजे, सत्तारूढ पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा. हो, पण आता ते त्याच्या आधीचे उत्तरं जी प्रस्ताव पण pending आहेत. ती गेल्या आठवड्यात माझी दिली. तक्रार नाही, पण आम्हाला बोलायची संधी नाकारू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे. सन्मान्य जयंत पाटील साहेब, मी आपण मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सभागृहाला अवगत करू इच्छितो. 4 ज्या पेंडिंग चर्चा आहेत त्यात एक कोकणाचे आपलं उत्तर आहे कोकणाच्या चर्चेसंदर्भात, आणि उरलेल्या 3 गेल्या आठवड्यातल्या आहेत. त्याच्या पूर्वीच्या आठवड्यातल्या चर्चेंची उत्तरं सगळी आलेली आहेत. आता आपल्याला अंतिम आठवड्यात पण बोलता येईल, त्यामुळे काय तशी अडचण नाही आहे. अंतिम आठवड्यात 15 विभागांचे उल्लेख आहे, त्यामुळे भरपूर स्कोप आहे तुम्हाला. तर आता आपण उत्तरं घेऊ आणि त्यानंतर मला अंतिम आठवड्यात आपण बोलायची संधी देणार, तर या प्रस्तावावर आणि त्या प्रस्तावावर मिळून जरा व्यापक वेळ आपण द्याल अशी आपणाकडून आपल्याला आपल्या प्रार्थना गटातील करतो. सर्व सदस्यांचा वेळ तुम्हाला द्यायला माझी काही नाही, हरकत नाही. आमच्याकडे आहेत ना, रोहित पवार आहेत, माग 4 जण बसलेले आहेत, सगळ्यांनाच बोलायचे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये मला वेळ देताना. ठीक आहे, ठीक आहे. चला आता उत्तर घ्या. अलकुट कोण आहे? चला राणे साहेब, तुम्ही देणार आहात का उत्तर अल्पकालीनवर? विभागाचा वेगळा आहे ना. हो, तुम्ही तुमच्या विभागाचं द्या ना. अल्पकालीन तुमच्या हो, विभागाचं. मला वाटलं का आमचं सगळ्यांचं